मित्रांनो, मी तुमची गौराई स्वागत करते तुमचं गौराई किचनमध्ये। आज आपण बनवणार आहे सोयाबीन पुलाव। तर चला वळूया आपण सामग्रीकडे। मोहरी, शेंगदाणे, अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता, धने पावडर, हळद, लाल मिर्च पावडर, जिरे, गरम मसाला, हिंग, जाड चिरलेला बटाटा 2 घेतलेले आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 बारीक चिरलेले टमाटे, 3 बारीक चिरलेले कांदे आणि 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि सोयाबीन वडी आणि 5 वाट्या असे तांदूळ घेतलेले आहे। मी इथे कोलम तांदूळ वापरलेले आहे। तुम्ही हवे तसे तांदूळ चला तर वळूया कृतीकडे। मध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमच जिरे टाकणार आहे, कढीपत्ता आणि 2 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकणार। 1 चमचा हिंग, चिरून घेतलेली हिरवी मिरची, त्यानंतर कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा हा लालसर होईपर्यंत आपण थोडा ब्रेक घेऊ आणि अर्धा चम्मच मीठ टाकू। त्यामुळे टमाटा आणि कांदा लवकर गळून जातो। 2-3 मिनिटं त्यावर आपण झाकण ठेवू। कांदा टमाटा मस्त असा गळून गेलेला आहे। आता त्याच्यात आपण मसाले टाकूया। 1 चमचा हळद, 2 चमचे लाल मिर्च पावडर, 2 चमचे धना पावडर, 1 चम्मच गरम मसाला, 1 वाटी शेंगदाणे परतून घेऊया। आता त्यामध्ये बटाटा टाकूया। मध्ये 1 ग्लास पाणी टाकून आपण मंद आचेवर शिजवून घेऊ। आपण तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि आपला मसालाही मस्त शिजलेला आहे। आपण त्यामध्ये आता तांदूळ टाकू। हवं तितकं पाणी त्यामध्ये ओतू शकता। मी इथे साधारण 3 तांबे पाणी घेत आहे। आणि चवीनुसार मीठ टाकत आहे।
आता त्यावर झाकण ठेवून मीडियम आचेवर शिजू द्यायचे. 10 ते 15 मिनिटे झालेली आहे. आता आपण आपला पुलाव पाहूया. पुलाव मस्त असा नरम शिजलेला आहे. आता आपण त्यावर कोथिंबीर टाकू आणि प्लेटमध्ये सर्व करूया. तर आपला सोयाबीन पुलाव हा तयार आहे. जर का तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा. भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.